नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड गेन्स आफ्टर बॅगिंग ऑर्डर वर्थ ₹220 करोड फ्रॉम रेमंड्स आर्म. तर मित्रांनो, कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला रेमंड लिमिटेडच्या सबसिडरीकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे ₹220 कोटी. तर मित्रांनो, चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज शेअर गेन ऑन न्यू पार्टनरशिप फॉर सोलार सेल मॅन्युफॅक्चरिंग. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडने जर्मन बेस कंपनी रेना टेक्नॉलॉजीज सोबत पार्टनरशिप केली. कशासाठी? नेक्स्ट जनरेशन सोलार सेल टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंगसाठी. चला आता बोलूया ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स Q4 रिझल्ट नेट प्रॉफिट स्लिप्स 2% टू ₹510 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ICICI लोम्बार्डने आपला फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये नेट प्रॉफिट होता ₹520 कोटी, जो इयर ऑन इयर बेसिसवर 2%ने डिक्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे ₹510 कोटी. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे ₹5,851 कोटी आणि हा एका वर्षाआधी होता ₹5,165 कोटी. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर ICICI लोम्बार्डने ₹7चा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स Q4 रिझल्ट प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 122% इयर ऑन इयर बेसिस टू ₹385 करोड. कंपनी डिक्लेअर फायनल डिव्हिडंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 122%ने इन्क्रीज होऊन ₹385 कोटी आला आहे आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता ₹174 कोटी. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रीमियम इन्कम फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 11%ने इन्क्रीज होऊन ₹16,369 कोटी आला आहे आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा नेट प्रीमियम इन्कम होता ₹14,788 कोटी. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने ₹0.85 म्हणजे 85 पैसेचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेड आणि इटर्नल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे इटर्नल लिमिटेड, ही या कंपनीचे पहिले नाव होते झोमॅटो लिमिटेड.
तर मित्रांनो, एअरटेल पार्टनर्स विथ ब्लिंकिट फॉर 10 मिनिट्स होम डिलिव्हरी ऑफ सिम कार्ड्स इन सिलेक्ट इंडियन सिटीज. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडने ब्लिंकिट, जी इटर्नल लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे, हिच्यासोबत पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? सिम कार्ड्सच्या फक्त 10 मिनिटांमध्ये होम डिलिव्हरीसाठी. आणि मित्रांनो, ही सर्व्हिसेस काही सिलेक्टेड इंडियन सिटीजमध्ये सुरूसुद्धा झाली आहे. तर चला बघूया कोणत्या इंडियन सिटीजमध्ये ही सर्व्हिसेस सुरू झाली आहे. तर मित्रांनो, ही सर्व्हिसेस टोटल 16 सिलेक्टेड इंडियन सिटीजमध्ये सुरू झाली आहे, ज्यामध्ये दिल्ली, गुडगाव, फरीदाबाद, सोनीपत, अहमदाबाद, सूरत, चेन्नई, भोपाल, इंदोर, बेंगळुरू, मुंबई, पुणे, लखनौ, जयपूर, कोलकाता आणि हैदराबाद या सिटीजचे नाव इन्क्लूड आहे. चला आता बोलूया विप्रो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेड Q4 रिझल्ट प्रिव्ह्यू. प्रॉफिट आफ्टर टॅक्स मे राईज 16% इयर ऑन इयर बेसिस. मार्जिन्स टू बी स्टेबल. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडचा उद्या आपल्याला क्वार्टरली रिझल्ट पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, त्याआधी विप्रो लिमिटेडच्या Q4च्या रिझल्टचा प्रिव्ह्यू आला आहे. तर मित्रांनो, अशी शक्यता आहे की विप्रो लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 16%ने इन्क्रीज होऊ शकतो. आणि मित्रांनो, या कंपनीचा मार्जिन्स स्टेबल राहू शकतात. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड सीज 30% सर्ज इन ऑपरेशनल कॅपॅसिटी इन फायनान्शियल इयर 2025. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपला बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची फायनान्शियल इयर 2024मध्ये ऑपरेशनल सोलार कॅपॅसिटी होती 7,393 मेगावॅटची, जी इन्क्रीज होऊन झाली आहे 10,103 मेगावॅटची. आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची वाइंड कॅपॅसिटी 1,401 मेगावॅटने इन्क्रीज होऊन झाली आहे 2,000 मेगावॅट. आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची हायब्रिड कॅपॅसिटी अनचेंज राहिली आहे 2,140 मेगावॅट. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा Q4 फायनान्शियल इयर 2025 रिझल्ट. नेट प्रॉफिट जम्प्स 49% टू ₹502 करोड. रेव्हेन्यू अप 37%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने आपल्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 337.39 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 48.66%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे 501.55 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इरिडाचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये होता 1,391.26 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 36.93%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे 1,905.06 कोटी रुपये. तर मित्रांनो, इरिडाचा रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, इरिडाचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग
ॲसेट्स दोन्ही केसमध्ये म्हणजे ग्रॉस NPA आणि नेट NPA इरिडाचा इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, ही इरिडासाठी एक बॅड न्यूज आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.